ठाकरे फडणवीसांमध्ये नक्की चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट। वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली। मात्र या भेटीचं टार्गेट नेमकं कोण होतं? ठाकरे गट शिंदेंविरोधात कोणती व्यूहरचना आखतोय का? पाहूया एक रिपोर्ट। फडणवीस आणि ठाकरेंमध्ये नेमकं काय शिस्त आहे? सोफिटेल हॉटेलमध्ये आदित्य आणि फडणवीसांची भेट। शिंदेंच्या मंत्र्यांचे कारनामे उघड करणारी अदृश्य शक्ती कोण? याचा अर्थ पडद्याच्या मागे काय चाललंय तुम्हाला कळलं असेल। कोणतरी एक अदृश्य शक्ती शिंदेंच्या मंत्र्यांचे हे सगळे खेळ खंडोबे बाहेर काढण्यासाठी किती काम करत आहे मेहनतीनं हे महाराष्ट्राला कळलेलं आहे। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना मित्रत्वाचा सल्ला की आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत। हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय। त्यांनी हे माझं मत हा टोमणा नाही, हा सल्ला आहे। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली। या ऑफर नंतर ठाकरे फडणवीस अनेकदा सोबत दिसले। राजकारण खेळीमेळीनं व्हावं असा फडणवीसांचा हेतू होता, पण या हेतूबाबत आता शंकेचं वातावरण निर्माण झालंय। कारण देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे या दोन नेत्यांची काल वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे। तब्बल 3 तास दोन्ही नेते या हॉटेलमध्ये होते, पण भाजप आणि ठाकरे गट दोन्ही बाजूंनी भेटीबाबत बोलणं टाळलंय। या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली संपूर्ण माहिती मिळालीच नाही, पण फडणवीसांची भेट झाली असं खुद्द आदित्य ठाकरेंनी एनडीटीव्ही मराठीला सांगितलं। मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो। आमचा डिनरचा प्लॅन होता, त्यासोबत संगीत कार्यक्रम पूर्ण करून बाहेर आलो। माझी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या बातम्या ऐकत होतो। मात्र एक व्यक्ती आता या बातम्या बघून गावी जाईल असं वाटतंय। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलणं टाळलं, मात्र चर्चा चालू आहेत तर चालू राहू द्या असंही आदित्य म्हणाले। आता आदित्य ठाकरेंचा मित्रांसोबत डिनरचा प्लॅन होता की फडणवीसांसोबत डिनर डिप्लोमसी हे कधीतरी समोर येईलच, पण या भेटीमुळे ठाकरे आणि शिंदे गटात जुंपलीये हेही खरं। माझ्या माहितीनुसार आणि मी जी काही चर्चा केली त्यानुसार दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते। जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात, एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात। ते भेटले की नाही हे दोन नेते सांगू शकतील। हां, एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांगितलं। ते भेटले की नाही हे एक तर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील। भारतीय जनता पार्टीने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। वेगवेगळे कार्यक्रम होते, त्यानिमित्त दोन्ही एकाच वेळी त्या हॉटेलमध्ये होते। यावर प्रतिक्रिया काय द्यायची? उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे, त्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट युतीचे संकेत दिलेले आहेत। हे बघा, आज एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की ज्यांना बाळासाहेबांचं नाव लावू नका म्हणून फरमान काढायला लावलं, आज त्यांच्याकडे युती करता याचना होते। यापेक्षा आणखी दुर्दैव ते उद्धव ठाकरेंचं आणखी काय असू शकतं? आदित्य आणि फडणवीसांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे। मात्र ही भेट शिंदेंच्या मंत्र्यांबाबत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिंदेंच्या मंत्र्यांचे कारनामे कोणीतरी बाहेर काढतंय आणि भाजपचाही यात सहभाग आहे का अशी शंका उपस्थित केली जाते। जेव्हा त्यांच्या बारवर धाड पडली स्थानिक पोलीस स्टेशनकडून आणि इतर खात्यांकडून, त्याचा अर्थ ही धाड त्या मंत्र्यांच्या बारवर सरकारनंच टाकली ना। तुम्ही स्वतः मंत्री आहात त्या खात्याचे, तुम्हाला माहीत नाही की माझ्या बारवर धाड पडते। याचा अर्थ पडद्याच्या मागे काय चाललंय तुम्हाला कळलं असेल। कोणतरी एक अदृश्य शक्ती शिंदेंच्या मंत्र्यांचे
हे सगळे खेळ खंडोबे बाहेर काढण्यासाठी किती काम करत आहे मेहनतीनं, हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. गेल्या काही महिन्यात शिंदे गटाचे मंत्री सतत वादात अडकले. संजय गायकवाड, संजय शिरसाट, भरत गोगावले अशा नेत्यांचे कारनामे शिंदेंसाठी डोकेदुखी ठरली आहे. शिवाय शिंदे गटातील मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमाही मलिन होतीये. अगदी उद्धव ठाकरेंनीही भाजपला शिंदेंपासून अंतर ठेवण्याचा सल्ला दिलाय. की आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे. हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे. जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे. म्हणजे काल सुद्धा जी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3,000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत. एकनाथ शिंदे फडणवीसांची तक्रार करण्यासाठी दिल्ली गाठतात. फडणवीस ठाकरेंना ऑफर देतात. ठाकरे फडणवीसांना मित्रत्वाचा सल्ला देत आहेत आणि आदित्य ठाकरे फडणवीसांची भेट घेत आहेत. एकूण हे सर्व घटनाक्रम पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडेल याचा काही नेम नाही. अक्षय कुडकेलवारसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.